रेसिपीज विथ टोमणे या शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुगाची आमटी। पण सगळ्यात आधी या झिपऱ्या बांधून घ्यायच्या, कारण शायनिंग बाहेर किचन मध्ये बंदच बांधायचा। तेरे नामच्या सलमान खान सारखी जरी मी आता दिसत असले तरी ते महत्त्वाचं नाहीये। आपल्याला मूग पहिले धुवायचेत आणि ते मूग आपल्याला किती वेळा धुवायचेत? एकदा नाही दोन वेळा मूग कशाला धुवायचं? समृद्धी, तुमच्या एक्सकडे तुम्ही किती वेळ गेलात सांगा मला। दुसऱ्यांना रडवण्याचं काम तुम्ही करता ना, कांदा चिरताना तसंच तुम्ही सुद्धा रडून घ्या। हे 2 कांदे चिरून माझे आश्रू मी त्यागले, पण घरी वाटण ऑलरेडी होतं। आग लावण्यात एक्सपर्ट तर तुम्ही आहातच। आग नाही लावायची आपल्याला, हे गॅस असा लायटरने पेटवायचंय। आगीत तेल ओतता येतच असेल, फक्त ते पातेल्यात ओतायचंय। आता बघायचं की तेल गरम झालंय का। आता तुम्ही म्हणणार बघून कसं कळणार? बरोबर आहे, रील स्क्रोल करून करून जर तुमचे डोळे खराब झाले असतील तर नाही कळणार, पण चांगले असतील तर तुम्हाला नक्की कळेल। काही नाही, काहीच एस्थेटिक नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये, तर थोडा मसाल्यांचा एस्थेटिक शॉट घेण्याचा प्रयत्न, त्यात पण पसारा दिसला। आता मोहरी टाकूया आपण। इतरांच्या आयुष्यात जे तुम्ही ढवळाढवळ करता ती सवय इथे वापरून घ्या। आपणच दुबईचे शेख असं समजून जे काही तेल ओतलंय मी या भाजीत, तुमची लाज तुम्ही भाजून खाल्ली आहे ना, तेच करायचंय आपल्याला। अगदी तेच करायचंय, म्हणजे खायचंय नंतर पहिले भाजून घ्यायचंय हा मसाला। दुसऱ्यांचे किस्से कसे आवडीने मीठ मसाला लावून सांगता, ते करायचंय आपल्याला। म्हणजे यात टाकायचे मसाले। हळद पण टाकून बघा ना कधीतरी, म्हणजे इतरांच्या जखमेवर मीठ चोळता कधीतरी हळद लावून बघा। यात घालायचे तिखट, आणि आता आणखी थोडं वेगळं तिखट, आणि आता ढवळ्याढवळी यात घालायचे पावभाजी मसाला। आता तुम्ही म्हणाल की पावभाजी मसाला कोण घालतं? मी घालते। तुमच्या डोक्यातली वस्तू वापरायची, बटाटा। दुश्मन समजून या बटाट्यांचे तुकडे तुकडे करा। हे आहेत तुमच्या दुश्मनांचे तुकडे। डोक्यावर जरी एवढे केस दिसत असेल तरी मी ऍक्च्युली गजनी आहे गाईज, कारण मी मीठ घालायलाच विसरले। हे मध दिसत असले तरी मीठच आहे हा। दुसऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम तुम्ही करताच। आता पाणी सुद्धा ओतून घ्या आणि मग ढवळ्याढवळी तुमचे चिरलेले दुश्मन म्हणजे बटाटे त्यात घाला। आता त्यात घाला तुमचे मूग घाला असं म्हणायचं होतं मला। तेलाच्या तवंगाचा एक फायदा झाला, ते म्हणजे तांबड्या पांढऱ्या रस्स्यासारखं ते दिसतंय। भाजी रेडी झाली आहे, पण थांबा, फॉलो करून जा।